कोबीमध्ये दही मिक्स करून तर बघा, भन्नाट असा चवीला लागणारा पदार्थ बनतोय मैत्रिणींनो. आज आपण दही मिक्स करून काय बनवतोय तो पाहण्यासाठी व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत पहा. त्यासाठी कोबी बारीक कट करून घेतलेला आहे बघा. आणि साधारणतः अर्धी वाटी दही त्यामध्ये मिक्स करायचं आहे. उन्हाळा चालू आहे ना, तर शरीराला थंडावा देणारा हा पदार्थ नक्की बनवा. दही आहे, कोबी आहे आणि त्यापासून भरपूर पीठ मिक्स करून काय बनवतोय बघा बरं. तुम्हाला आवडत असेल तर कोबी किसून घेऊ शकता, परंतु इथे मी कोबी न किसता बारीक कट करून घेतलं आहे आणि त्यामध्ये भरपूर असं दही घातलेलं आहे बघा. घरात भाजणी शिल्लक नसेल ना, तर घरात असतील ती पिठं मिक्स करायची. ज्वारीचं, तांदळाचं, गव्हाचं, बाजरीचं आणि हरभऱ्याच्या डाळीचं. प्रमाण घेत असताना गव्हाचं पीठ कमी प्रमाणात घ्यायचं. ज्वारीचं पीठ 2 वाट्या असेल तर गव्हाचं पीठ 1 वाटी पुरेसं आहे. 1 ते 2 चमचा डाळीचं पीठ घ्यायचं. असतील ते घरातले मसाले घालायचे. आता भाजणी जर शिल्लक असेल तर ठीक आहे, भाजणीच शिल्लक नव्हती त्यामुळे अशी घरात असणारी पिठं मिक्स केली. आता यामध्ये खरडा वापरू शकता, म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा लाल तिखट. इथे मी घरगुती वापरासाठी बनवली जाणारी चटणी वापरते. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, थोडासा ओवा घालायचा. भाजणी असेल तर धनेपूड आणि जिरेपूड स्किप करू शकता. घरची पिठं असल्यामुळे धनेपूड थोडीशी घालायची, जिरेपूड घालायची, थोडासा ओवा घालायचा आणि थोडासा हिंग. आणि कांदा, कोबी घातल्यामुळे कांदा स्किप केलेला आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये घालायच्या. कारण कांदा वापरलेला नाही, परंतु लसूण भरपूर वापरायचा. आणि कोबी असल्यामुळे कांदा स्किप केला तरी चालतो, त्यामुळे इथे कांदा घातलेला नाही. भरपूर कोबी घालायचा. अशी भरपूर कोबी घालून केलेली धपाटी म्हणा किंवा थालीपीठ म्हणा, चवीला खूप छान असे लागतात. आता दह्यामुळे थोडंसं पाणी न घालता मिक्स करून घेते, कारण दह्यामध्ये छान असं एकजीव होईल. आणि गरज वाटली तर वरून थोडंसं पाणी घ्यायचं. पीठ अगदी सैलसर भिजवून घ्यायचं, कारण अशी धपाटी बनवली की छान अशी खुसखुशीत होतात. थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ एकजीव करून घेतलं. 5 मिनटासाठी साईडला ठेवलं, कारण सकाळची घाई गडबड असेल तर जास्त वेळ भिजण्यासाठी नाही ठेवलं तरी चालेल. सकाळी गरम गरम अशी धपाटी, दही किंवा मुलांच्या डब्यात ही धपाटी एखाद्या उसळीसोबत देऊ शकता. चला, एक सुती कपडा ओलसर करून घेतला आणि छान अशा तर धपाटे थापून घ्यायचे. गॅसवरती तवा पण गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि पीठ बघा किती सैलसर आहे, त्यामुळे धपाटी छान मऊसूत आणि खुसखुशीत राहतात. आणि अशा पद्धतीने पाण्याचा हात लावून धपाटी थापून घ्यायची, म्हणजे हाताला पीठ चिटकत नाही. थोडंसं तीळ लावलेत, कारण वरून जर तीळ असतील तर तेलामध्ये ते छान भाजले जातात आणि धपाट्याला पण छान अशी चव येते. थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन पीठ छान असं पसरून घ्यायचं सर्व बाजूने एकसारखं. आणि तुम्हाला आवडतं तशा लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता. मध्यम आकाराचे धपाटे केलेत. छान असे हे पीठ पसरून झालेलं आहे आणि गॅसवरचा तवा पण गरम झाला आहे. तव्यावरती थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि धपाटे थापलेला जो कपडा आहे अलगद या तव्यामध्ये पसरून घ्यायचा बघा. आणि थोडासा पाण्याचा हात लावला की कपडा अलगद साईडला होतो बघा. आणि आता झाकण ठेवायचं, 2 मिनटासाठी वाफ द्यायची. आणि एका बाजूने छान अशी वाफ बसली की त्याची बाजू पलटून घ्यायची. थोडासा कच्चा होता म्हणून पुन्हा मी झाकण ठेवले बघा. आणि छान असं वरून भाजलं गेलं, म्हणजे वाफ छान बसली की त्याची बाजू पलटायची. वरून थोडंसं तेल लावायचं आणि दोन्ही बाजूनी छान असं खरपूस होईपर्यंत हे धपाटं भाजून घ्यायचं.
मैत्रिणींनो, धपाटे वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात, परंतु खरं सांगायचं म्हणजे ही धपाटी चवीला खरंच खूप छान अशी लागतात. आणि कोबीचे धपाटे आहेत, भरपूर कोबी घालून केलेले आहे आणि कोबी किसून न वापरता बारीक कट करूनच वापरायचा. छान चवीला लागतात बघा हे धपाटे आणि दिसायला जितके सुरेख दिसतात ना तितकेच ते चवीला छान लागतात. मग तुम्ही दही धपाटे किंवा लोणी धपाटे किंवा एखादी उसळ असेल एखाद्या भाजीसोबतही खाऊ शकता. पौष्टिक आहेत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना शरीराला थंडावा देणारी हे कोबीचे धपाटे नक्की ट्राय करा. दह्यामुळे त्याला वेगळीच अशी चव येते. धपाटी बनवत असताना शक्यतो दही आपण वापरतच नाही, परंतु यामध्ये दही वापरून एकदा धपाटी बनवून पहा. दह्यामुळे छान असं टेस्ट या धपाट्यांना लागते आणि छान असे दिसायला दिसणारी, तितकेच खुसखुशीत आणि चवीला भन्नाट लागणारी ही धपाटी. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.